नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे शहाळ्याची भाजी. तर ती कशी करायची ते आता आपण बघूया. ही शहाळ्यामधली मलई घेतलेली आहे. आता या मलईचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. या सगळ्या मलईचे तुकडे करून झालेले आहेत. ह्या भाजीमध्ये शक्यतो जून असं मलई नाही वापरायची, अगदी कोवळी जी असते ती वापरायची. आता इथे साहित्य मी घेतलेलं आहे: गरम मसाला, हळद, भाजका मसाला, मीठ, छोटासा अगदी कांदा बारीक चिरून आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये छोटे 2 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला छोटा कांदा घालायचा आहे. कांदा चांगला आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. पूर्वी पण पारंपरिक मालवणी पद्धतीची शहाळ्याची भाजी हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की बघा. तर ही एक शहाळ्याचीच भाजी आहे, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1.5 चमचा भाजका मसाला घातलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे तुकडे केलेले आहेत मलईचे ते सगळे घालून घ्यायचे आहेत. आता हे परतून घ्यायचे आपल्याला. व्यवस्थित चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आणि ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक 5 मिनिट मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता कांदा खोबऱ्याचं वाटण म्हणजे कांदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच खोबरं घालून तेही चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. त्या वाटणामध्ये तुम्ही कोथिंबीर, आलं, लसूण हेही घालायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये गरम मसालाही कोणता नाही घालायचा, कारण का गरम मसाल्याचं पावडर आपण वेगळी वापरलेली आहे. आता याच्यामध्ये थोडं पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब